आणि भगिनींना सर्वप्रथम मी आपल्या श्रीराम नवमीच्या सगळ्यांना आज भरभरून शुभेच्छा देतो. आणि आज खरं तर बरेच कार्यक्रम आहेत आणि बरेच पत्रकारांनी आमचे काही नगरसेवक पण म्हटले की आजच्या ऐवजी उद्या पत्रकार परिषद ठेवूयात, आज भरघोस कार्यक्रम आहेत. परंतु नेहमीच्या आपल्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद असल्यामुळे आज ही पत्रकार परिषद घेतली आणि आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात. त्यामुळे मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपणा सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माननीय सदाशिवजी खाडे, त्याचबरोबर समितीचे माननीय राजेशजी पिल्ले, शहर सुधारणा समितीचे माननीय अध्यक्ष नाना काटे, त्याचबरोबर माननीय राजू दुर्गे, आपले नगरसेवक माननीय तुषारजी इंगे, माननीय नगरसेवक शीतल शिंदे, त्याचबरोबर नगरसेविका सौभाग्यवती शिंदे मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय नंदू कदम, सौ वाळुंजकर, माननीय राजू बाबर, आमचे मंडल अध्यक्ष धरम वाघमारे, सुनीलजी पालांडे, सुनील कदम, ॲडव्होकेट युवराजजी लांडे, नेताजी शिंदे, नरेशजी पंजाबी आणि उपस्थित असलेले सर्वच आमचे BJPचे पदाधिकारी आणि सर्वच मान्यवर. खरं तर आता लांडे साहेब पण या ठिकाणी देवदत्त पण उपस्थित आहे. दरवर्षी गेले 1.5 वर्षापासून ज्या ज्या असेंब्ली झालेल्या आहेत, अधिवेशन झाले, त्यानंतर शहरातले प्रश्न आणि महाराष्ट्रातले प्रश्न मांडण्याचा त्या ठिकाणी मला संधी मिळाली आणि ते मांडण्यासाठी मी प्रत्येक वेळेस आग्रही राहिलो. त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न मला मांडता आले आणि मागचे काही प्रश्न आपण जे मांडले त्याचा पाठपुरावा घेण्यातही त्या ठिकाणी यश आलं. त्याविषयीची माहितीसाठी ही पत्रकार परिषदेत गेले. हे अधिवेशन अत्यंत मोठं होतं आणि ते लांबल्यामुळे त्या ठिकाणी मधल्या सुट्ट्या आणि एकंदर अनेक विषय महाराष्ट्राचे त्या ठिकाणी येत होते आणि काल ते अधिवेशन संपलं. याच्यामध्ये पिंपरी चिंचवडचे अनेक विषय त्या ठिकाणी मला मांडता आले. त्यातले काही महत्त्वाचे विषय मी या ठिकाणी आपल्याला सांगेल आणि आपल्यापर्यंत ती प्रेस नोट मी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मिन टाईमला अनेक पत्रकारांनी या बातम्या आपल्या वृत्तपत्रात लावल्या, आपल्या सोशल मीडियावर चालवल्या, आपल्या ऑनलाईन वृत्तपत्रामध्येही आल्या, प्रिंटिंगमध्येही आल्या आणि काही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला आल्या. त्यांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानतो. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये कालच जो 30 MLD वाढीव पाणी आणि जॅकलेट प्रकल्पाचा जो विषय काल पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काल त्या ठिकाणी मला शेवटच्या दिवशी मांडता आला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडापीठ विद्यापीठ व्हावं या विषयाचा तो विषय फक्त मांडलाच नाही तर त्या विषयाचा पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र माननीय आयुक्तांना त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 10 मधली जी जागा आहे ती जागा त्या ठिकाणी त्या विद्यापीठाला, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला द्यावी अशी त्या ठिकाणी आग्रहाची मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आमचे तुषार इंगे, माझी आई अनुराधा गोठे यांनीही हा विषय महानगरपालिकेत मांडलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये होईल आणि एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आपल्या शहराच्या सेंटरला कसं येईल यासाठीचा तो विषय त्या ठिकाणी मांडला गेला. त्याचबरोबर स्पाच्या नावाखाली देहव्यापार रोखण्यासाठी ती कडक नियमावली बनवली पाहिजे. त्यात पिंपरी चिंचवड आणि पुणे आणि त्याचबरोबर मुंबईचे काही स्पा सेंटर्सवर कारवाई आपल्या त्या ठिकाणी भूमिका मांडल्यानंतर झाली. PMPLचा जो विषय आहे त्यावर पारदर्शकता आणण्यासाठीचा एक विषय त्या ठिकाणी मांडला. जी बस खरेदी झाली ती बस खरेदी अत्यंत अल्पावधीत झाली आणि ती अशा पद्धतीने पुढे होऊ नये म्हणून त्याच्यावर मंत्र्यांनी पण कमिटी बसून त्याच्यावर त्या ठिकाणी नेमकी त्या बस खरेदीमध्ये प्रक्रिया काय झाली याच्यावर एक कमिटी त्यांनी बसवली. त्याचबरोबर PCMC अग्निशमक विभाग जो आहे त्याच्यामध्ये असलेला सावळा गोंधळ आणि त्या ठिकाणी असलेले जे मुख्य अग्निशामक अधिकारी आहेत त्यांनी जाणीवपूर्वक ते पद रिक्त ठेवून ज्या पदावर माणूस
त्या लेवलचा नाही आहे, त्या पदावर त्या माणसाने काम केलं, त्या अधिकाऱ्यांनी काम केलं, त्याची चौकशीही लागलेली आहे आणि त्यांचा ऋषिकेश चिपाडेंचा कार्यकाळ जो आहे तो कशा प्रकारे अनादरित होता याचीही नोंद शासनाने घेतली. PCMC योजना, त्याचबरोबर दुरुस्त शिक्षण पदोन्नती, याच्यामध्ये अनेक आपल्याकडे असे लोक आहेत की ज्यांनी फुल टाईम पूर्ण वेळ डिग्री पूर्ण केली असे सर्टिफिकेट दिले, पण जर एक माणूस काम करत असताना पूर्ण वेळ डिग्री करत असेल आणि त्याच वेळेस तो महानगरपालिकेत उपस्थित कसा असू शकतो, हा प्रश्न त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्याच्यावर इन्क्वायरी कमिटी बसलेली आहे आणि त्याच्यात जे अधिकारी ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दोषी सापडतील. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय असेल, त्याचबरोबर तातवड्याला शासकीय जमीन आहे त्या ठिकाणी पण जो सावळा मुद्दा झाला आहे तो विषय, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडला स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येणं गरजेचं आहे. पिंपरी चिंचवडची जी लोकसंख्या आहे ती अत्यंत मोठी आहे आणि त्या ठिकाणी हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आलं पाहिजे. चाकणला जी मध्यंतरी घटना घडली त्याच्यामध्ये एक निरपराध नांदेडची लेडीज गरीब कुटुंबातली जी या चाकण या ठिकाणी कामाला होती आणि ती घरी जात असताना कुत्र्यांनी जो हल्ला केला त्याविषयीचा त्या ठिकाणी आपण आवाज उचलला आणि तिला 10 लाख रुपयाची मदत येणाऱ्या काळात मिळण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. मागासवर्गीय अंत्यसंस्काराचा जो विषय आहे तो महाराष्ट्रभर गाजला, सगळ्या मीडिया चॅनल्सनी त्या TV वर तो दिसला आणि त्याच्यावर एक समिती बनली आहे आणि त्या समितीला स्वतः माननीय जयकुमार गोरेजी माजी नियुक्ती झाली आहे, माननीय मुख्यमंत्री असणार आहेत आणि ती समिती संपूर्ण महाराष्ट्रभर याचा आढावा घेऊन त्याला विशेष बजेट देऊन प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्काराची सोय नाही त्या ठिकाणी ही अंत्यसंस्कार विधीसाठी लागणारी जमीन आणि लागणारं बांधकाम त्या ठिकाणी केलं जाणार आहे, त्यासाठी ही समिती झाली. अनुष्का पाटोळेचा CBI मार्फत लातूर येथे एका महाविद्यालयाच्या एका मुलीचा त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली असं म्हटलं गेलं, पण तिचा नेमका मृत्यू काय झाला तो एक विषय आपण त्या ठिकाणी मांडला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अ-ब-क-ड वर्गीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी त्या ठिकाणी भांडत होतो आणि तो अ-ब-क-ड वर्गीकरणाचा विषय या अधिवेशनात मार्गी लागला. बदर समिती स्वतः दिल्लीवर येऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटली आणि जो अहवाल आहे तो अहवाल त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना माझ्या उपस्थितीत सुपूर्द केला. येणाऱ्या काळामध्ये लवकरच अगदी पुढच्या 15 दिवसातच हा अ-ब-क-डचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं. त्याचबरोबर प्रत्येक महामंडळाला, मराठा महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, याला निधी यावेळेस या मध्ये अल्पनिधी दिला गेला होता, तो निधी वाढवावा आणि त्या निधीमध्ये प्रत्येक महामंडळाला तो निधी पोहोचवण्यासाठी जी एक तरतूद असते ती तरतूद या विधिमंडळात मला करता आली. त्याचबरोबर कायद्यांसाठीचा एक प्रश्न मी मांडला, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. कृष्णा नदीवर कायमस्वरूपी त्या ठिकाणी बंधारा बांधला पाहिजे तो एक विषय त्या ठिकाणी मांडला. जीवनदीप आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, त्या आश्रम शाळेवर इन्क्वायरी कमिटी बसवा. ऑन द स्पॉट माननीय मंत्र्यांनी उत्तर देऊन त्या शाळेचा ज्या मुलीचा मृत्यू झाला असं पुन्हा होऊ नये म्हणून त्या शाळेवर इन्क्वायरी कमिटी बसली आहे. लातूरमध्ये पहिलं महाराष्ट्रातलं बांबूसाठीचं विद्यापीठ त्या ठिकाणी आलं आणि त्या विद्यापीठ येत असताना सगळ्या महामंडळांना एकत्र घेऊन सुशिक्षित बेरोजगारांसाठी हे पहिलं विद्यापीठ त्याची निर्मिती झाली. त्या विषयावर पण बोलण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील आरोग्य भरती पुरवठा असेल, नागपूरमधील टेरेसवर असलेले अनधिकृत हॉटेल्स असतील किंवा शाळांमध्ये सेफ्टी ऑडिट आणि रेटिंग अनिवार्य करण्याचा विषय असेल, दिव्यांगांच्या हक्काचा सामाजिक मागणी असेल, असे अनेक विषय त्या ठिकाणी मांडले गेले. राज्यातील क्रीडा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष भरती प्रक्रिया का राबवली जाऊ नये याच्यावर एक महत्त्वाचा मुद्दा मी त्या ठिकाणी मांडला होता. त्याचबरोबर आज सामाजिक न्याय व विकास म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जो महत्त्वाचा विषय तो त्या ठिकाणी मांडला. बरोबर आज सगळ्यांना माहिती आहे की आज माननीय अध्यक्ष पण या ठिकाणी आले. या ठिकाणी तुम्हाला कल्पना असेल की आज रामनवमी किंवा दिवाळी दसरा आल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये प्लास्टिकची फुलं त्या ठिकाणी असतात आणि या प्लास्टिकच्या फुलामुळे प्रदूषण तर होतंच, परंतु खास करून जे
फुलं विकणारी मंडळी आहे त्यांच्यावर अन्याय होतो, म्हणून प्लास्टिक फुलांवर येणाऱ्या काळामध्ये बंदी आणावी हा विषय मी मांडल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर ताबडतोब उत्तर देऊन त्या ठिकाणी धोरणही जाहीर केलंय. त्याची बातमी संपूर्ण मीडियाने चालवली. दावोस करारामध्ये ज्या पद्धतीनं गुंतवणूक आली, 30 लाख कोटीची गुंतवणूक आली आणि त्या दावोस कराराचा उपयोग आपल्या पिंपरी चिंचवड शहराला कसा झाला याचंही त्या ठिकाणी मांडता आलं. जवळजवळ 150 एकरमध्ये जवळजवळ 150 एकरमध्ये तुम्हाला कल्पना आहे की हुंडाई सारखी कंपनी आपल्या या ठिकाणी आले आणि ही कंपनी आल्यानंतर अनेक आपल्याकडची मंडळी त्या ठिकाणी जॉबला लागलेली आहेत. कॅटेगरीमध्ये 364 पोलीस निरीक्षकांना पदोन्नती मिळालेली नव्हती. अधिवेशनात विषय घेतल्यानंतर त्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आल्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला गेला आणि जे 364 पोलीस अधिकारी आहेत महाराष्ट्रातले त्यांना त्या कॅटेगरीमधून जो अन्याय होत होता तो दूर होण्यासाठी त्या अधिवेशनात मला बोलता आलं आणि त्या कॅटेगरीमधले जवळजवळ 300-350 PI आणि PSI यांनी एकत्र येऊन मुंबईमध्ये त्या ठिकाणी माझा सन्मानही केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तंत्रशास्त्र विद्यापीठ जे आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालतं, त्या विद्यापीठामध्ये गेले 3 महिने 4 महिने झालं रिझल्ट मिळालेला नाही आहे मुलांना आणि रिझल्ट न मिळाल्यामुळं त्यांना मुलांना फॉरेन एज्युकेशनसाठी जाता आलं नाही, PGसाठी ॲडमिशन्स घेता आलं नाही. 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यांचं नुकसान तिथल्या कुलगुरूंमुळे झालं. तो विषय मी घेतल्यानंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी उत्तर देऊन कुलगुरूंवर इन्क्वायरी कमिटी बसवली आणि ताबडतोब या विषयाचं ऑडिट त्यांनी लावलं आहे आणि अशा प्रकारचा कारभार विद्यापीठामध्ये परत होणार नाही म्हणून त्या ठिकाणी कुलगुरू बदलाचा पण त्यांनी संकेत दिलेला आहे. अशा प्रकारचे अनेक विषय त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये घेता आले. पर्यटन, संस्कृती व ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र कशा प्रकारे अग्रेसर आहे, राज्याचा अर्थसंकल्प असेल, त्याचबरोबर राज्याचं युवा धोरण असेल, असे अनेक विषय त्या ठिकाणी मला मांडता आले आणि जवळजवळ 47 विषयांमध्ये मला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता आलं. त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळं श्रेय हे सगळं पत्रकारांचं आहे. कारण ज्या वेळेस आपण वर्षभर वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी देत असतो त्या बातम्यांना अनुसरून आम्हाला अभ्यास करून त्या ठिकाणी या सगळी मांडणी करता येत असते. त्यामुळे मला असं वाटतं की अधिवेशनात मांडलेला विषय हा 100% मार्गी लागतो. कारण पटलावर आल्यानंतर त्या ठिकाणी अनेक विषय ताबडतोब त्या ठिकाणी मार्गी लागत असतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी हे सगळे विषय मांडले गेले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मांडलेले विषय, मागचे विषय त्याचा पाठपुरावा करून त्याला पूर्णत्वास नेण्यातही त्या ठिकाणी माझी जबाबदारी असेल. आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना पूर्ण अधिवेशनामध्ये ज्या काही गोष्टी शिकायला मिळतात, ज्या गोष्टी मांडायला मिळतात, त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न माझ्याकडनं नेहमीच असतो आणि प्रथेप्रमाणे पत्रकारांना याविषयीची माहिती देणं आणि एक त्यानिमित्तानं आमचं सगळ्यांचा संवाद आपल्याशी होतो आणि हा संवाद साधण्यासाठी ही पत्रकार परिषद दरवेळेस अधिवेशन झाल्यानंतर मी घेत असतो. त्यामुळं मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या पत्रकार परिषदेची जी माहिती आहे ती माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. आपल्याकडे काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न मला विचारू शकता. धन्यवाद. हां PMPL मध्ये नाही, PMPLचा जी बसची खरेदी प्रक्रिया झाली ना त्याविषयी मी बोललो आणि त्याच्यावर माननीय उदय सामंतांनी उत्तर देऊन ती भरती प्रक्रिया कशी झाली याच्यावर त्यांनी इन्क्वायरी कमिटी बसवली. निर्णय नाही घेतला, लक्षात घ्या. समाज कल्याण मंत्र्यांनी त्याच्यावर इमिजिएट त्यांनी एक्सप्लेनेशन पण दिलं आणि त्यांनी सांगितलं की ते माझ्याकडनं अशा प्रकारचे कुठल्याही कायद्यात बदल होणार नाही, माझ्याकडनं तो जो आहे तो वेगळ्या पद्धतीने घेतला गेला. त्यामुळे असं काही होणार नाही.
महायुतीचं सरकार आहे. सर्व लोकांच्या सर्वांची काळजी या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेतली जाते. मला असं वाटतं आणखी काही तुमचे पर्सनल काही विषय असतील तर आता आपण नंतर म्हणजे आणखी बोलूयात आणि ही प्रेस कॉन्फरन्स इथे थांबूयात. आता उशिरा आमचे काही नगरसेवक सुप्रियाताई चांबोडे, माझी आई अनुराधा गोरखे, त्याचबरोबर अमित गावडे या ठिकाणी आलेले आहेत, विशाल वाळुंजकर आलेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माननीय अध्यक्षांना सांगतो की आपण समोर आव्हान